तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्णांक संख्या वर्ग 6वा गणितसाठी पूर्णांक संख्याचा अभ्यास करणार आहे। यामध्ये सर्वात पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या म्हणजे आतापर्यंत आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1 2 3 4 या ज्या संख्या असतात या संख्यांना मोज संख्या आपण म्हणतो, जी आपण मोजण्यासाठी वापरतो। उदाहरणार्थ 2 आंबे, 3 सायकली, 4 कुत्रे, 5 बकऱ्या, हे जे आपण 1 2 3 असे ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो त्याला मोज संख्या किंवा त्यालाच नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणतो। 1 2 3 4 5 पासून पुढे। त्यानंतर दुसरी जी संख्या आहे शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून ज्या तयार होणाऱ्या संख्या आहेत त्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 0 पासून 0 1 2 3 4 या ज्या संख्या असतात त्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात। आता त्यानंतर काही ऋण संख्या असतात, काही धन संख्या असतात। तर ऋण संख्या ज्या असतात उदाहरणार्थ 1 2 3, आता यामध्ये ऋण आणि धन असे दोन चिन्ह दिलेले आहेत। ऋणाचं चिन्ह हे वजाबाकीचं असते आणि धनाचं चिन्ह हे बेरजेचं असते। तर आपण कोणतीही संख्या जेव्हा त्या संख्येच्या सुरुवातीला ऋण चिन्ह लागतो, जसं आता ही संख्या झाली ऋण 2, त्यानंतर ऋण 3, ऋण 4, कोणत्याही संख्येच्या समोर जर ऋण चिन्ह येत असेल तर त्याला आपण ऋण 2 ऋण 3 ऋण 4 अशी ऋण संख्या म्हणू। आणि ऋण संख्या ही नेहमी संख्या रेषेवर जी आहे ती शून्यापेक्षा वरच्या बाजूला असते। वरच्या बाजूला जी आहे ती धन संख्या असते आणि खालच्या बाजूला ती ऋण संख्या असते। आता ज्याप्रमाणे ऋण संख्या आहे त्याचप्रमाणे धन संख्या धन 2 धन 3 धन 4। आता ऋण आणि धन ऋण संख्येच्या समोर वजाबाकीचं चिन्ह असते, तर धन संख्येच्या समोर अधिकचं चिन्ह असते। ऋण आणि धन या संख्येच्या बाबतीत आपण पुन्हा चांगल्या प्रकारे पुढच्या पाठामध्ये पाहणार आहे।